आज आपण आलू पराठे म्हणजे बटाट्याचे पराठे तयार करूया। ते आता मी त्यासाठी तयारी अशी केलेली आहे की आता पहिल्यांदा मी कणिक मळणार। कणकेमध्ये मीठ आणि तेल घालून घेते आणि तेल घालून घेणार आणि त्याच्यामध्ये ते मळून घेते। आता पण उकडलेला बटाटा खिसून घ्यायचा आहे खिसणीने, म्हणजे फार एकदम बारीक असा होतो। बटाटा उकडलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे आता मसाले घालून घ्या। सुरुवातीला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। त्याच्यात थोडेसे हर्ब्स घालणार आहे, म्हणजे चव जरा वेगळी लागेल। नेहमी टाकत नाही, पण ह्या वेळेला जरा टाकून वेगळी चव घ्यायची। परत मॅगी मसाला किंवा पेरी पेरी मसाला किंवा तुमच्याकडे आणखीन कुठला मसाला असला तरी घाला, गरम मसाला वगैरे। पण मी आत्ता माझ्याकडे पेरी पेरी मसाला आहे, तो मी घालून घेते। आणि जर कुठलाच नसला, तांबडं तिखट गरम मसाला वगैरे घालून छान लागतं। परत कोथिंबीर भरपूर घालणार आहे त्याच्यामध्ये मी, कारण त्याची चव छान लागते आणि ती आवडते आम्हाला सगळ्यांना। आलं लसणाची पेस्ट जर तुमच्याकडे असली घाला, नसली नाही घातली तरी चालते, कारण यांनी कसं होतं थोडा आंबट पण स्वाद येतो। आणि त्याच्यामध्ये तांबडं तिखट घालणार आहे, थोडं चव चांगली लागली पाहिजे त्याला। आपण मसाला तर तो पेरी पेरी मसाला घातलेला आहेच आहे, पण शिवाय हा पण घालणार आहे आणि थोडासा गोडा मसाला। आता हे सगळं आपण मिश्रण एकत्र करून घेऊया। आता एक लाठी मी गोळा एक कणकेचा असा हे करून घेतलेला, लाटून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्या बटाट्याचं जे सारण आहे ते तुमच्या अंदाजाने जेवढं भरता येईल तेवढं त्यात भरून घ्यायचं आहे। आणि आपण जसं पुरणाची पोळी व सारण भरतो पुरणाचं, तसं हे पूर्ण सारण असं भरून पॅक करून घ्यायचं आहे आणि पूर्ण हे दाबून घ्यायचं। दाबून घेतलेला वरचा जो कणकेचा गोळा आहे तो काढायचा आहे आणि हा बाकीचा दाबून असं हाताने थोडासा पसरवून घ्यायचा। पुन्हा पिठामध्ये हे एकत्र करून हे लाटून घ्यायची। पराठा त्यावर टाकलेला आता छानपैकी शेकून घ्यायचा। हा माझा बिडाचा तवा आहे, निर्लेपचा नाही आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये पूर्णपणे गोल असा भाजला जातो। आपले नेहमीचे तवे कसे खोलगट असतात, जरासे ते कमी भाजले जातात। असा पराठा भाजून झालेला आहे। आता मी अजून एखादा दाखवते, किती छान होत आहेत बघा, आणि मोठे होत आहेत। आता घेतलेले आणि त्याच्यामध्ये मी सारण भरून घेते। पुरणाच्या पोळीसारखं हे पूर्णपणे पॅक बंद करून घ्यायचं। वरचा भाग जो आहे तो काढायचा आणि सगळं पूर्ण बंद करून घ्यायचं। जे आहे बटाट्याचं ते पूर्ण सगळीकडे येते, कडेने होते बघा। कडेने जरा जास्त लाटून घ्यायचं, म्हणजे मग जाड राहत नाही तो। आणि सगळ्यात शेवटी मग मध्ये लाटायचा। पूर्णपणे सगळीकडे सारण आपलं आलेलं आहे। आता आपण तव्यात टाकून घेऊया। असे आपले हे पराठे तयार झालेले आहेत। मस्त गरम गरम पराठे खायला या। आलू पराठे म्हणजे बटाटे पराठे दह्याबरोबर खायचे किंवा अमूल बटर बरोबर खायचे, छान लागतात। किंवा लोण्याबरोबर खायचे, मस्त खायचं आणि मस्त राहायचं। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं।